डाएट नॉनव्हेज सुरू करा तुम्ही. काय वजन कधी कमी होणार? नक्की होईल. तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनींकडून. माझी पहिली अपेक्षा आहे, हिला राग खूप लवकर येतो. म्हणाल तर शीघ्र उशिरा आला तर चालेल. थोडासा उशिरा म्हणजे पटकन रिॲक्ट होते. कधी कधी थंड पण तशी नंतर होते, पण ते मला स्वभाव खूप हे वाटतो, तो जरा तिने कमी केला पाहिजे. काय माऊली मान्य? हां चालेल. एक दुसरं म्हणजे सध्या हिने गॅप घेतलेला आहे नोकरीपासून, जॉबपासून. तर हिने BE केलेलं आहे. तर माझी अशी इच्छा आहे की हिने भविष्यामध्ये तिच्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे काहीतरी चांगला. म्हणजे असं नाही की तिने जॉब केला पाहिजे, पण तिचं जे ज्ञान आहे ते तिने वापरलं पाहिजे. बोला काय मान्य? हां. तिसरी माझी अपेक्षा थोडीशी हे आहे, जी सर्वात नवऱ्यांची असते. पुढे जायचं म्हटलं, एक हे हातात घ्या पहिलं. हां सांगतो, असं पकडा, असं ठेवा हे काढून. नाही सगळ्यात नवऱ्यांची अपेक्षा असते मला. तो आज सोडा, असं पकडा, असं. हां नाही सांगतो ते पकडा. हा पकडलं. बोला तिसरी अपेक्षा सांगा. मग मी सांगतो याचं काय करायचं. असं असतं कुठे जायचं म्हटलं ना की माझ्या पोटात गोळा येतो. हां की सपोज 11ची ट्रेन आहे, तर 10:59 पर्यंत आम्ही प्लॅटफॉर्मवर बसतो. ट्रेन मला पकडायला मिळणार आहे की नाही मिळणार आहे. कुठे जायचं म्हटलं, समोरचे जे माझ्याकडे थांबले असतात त्यांचे फोनवर फोन येत राहतात, अरे तुम्ही येत आहेत की नाही. पण ते जर तिला जरा वेळेच्या अगोदर आम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचलो तर माझं थोडं टेन्शन कमी होईल. म्हणजे काय केलं पाहिजे? मेकअप अगोदरपासून चालू केलं पाहिजे. खाली ठेवा. तुम्ही जो काही असा बदल केलात ना, ठीक आहे, ओके. पण छान. नाही त्यांचं म्हणणं आहे की जरा लवकर तयारी करा, म्हणजे वेळेच्या आधी पोहोचता येईल. मान्य आहे तुम्हाला? नक्की होईल हे सगळं? नक्की. बरं, सॉरी म्हणायचं तर कोणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला म्हणणार? ॲक्च्युली मी थँक्यू म्हणजे पहिले तर देवालाच बोलणार की आपल्याला मनुष्याचं रूप दिलंय. दुसरं म्हणजे आई वडील ज्याच्यामुळे मी आहे इथे. आणि तिसरं म्हणजे सासू सासरे ज्याच्यामुळे आमचं लग्न झालं, हे भेटले मला. आणि चौथं म्हणजे माझे मामा, ज्यांच्यामुळे मी मुंबईत आले आणि मुंबईत कसं राहायचं, कसं वावरायचं हे सगळं शिकवलं त्यांनी, आणि ज्याच्यामुळे मी आज इथे उभी. व्हेरी गुड. आणि सॉरी म्हणायचं असेल? सॉरी म्हणजे असं पर्टिक्युलरली नाही आहे, म्हणजे होतं असं भरपूर वेळेस चुकून कोणाला काहीतरी बोललं जातं, काहीतरी घडलं जातं, तर ते कसं लागतं मनाला भरपूर लोकांच्या. तर त्याच्यामुळे ते इंटेन्शनली नसतं तसं, पण त्याच्यामुळे जर असं वाटलेलं असेल तर सगळ्यांना सॉरी असं माझ्याकडून म्हणणार. व्हेरी गुड. तुम्ही? आम्हाला थँक्यू असं पर्टिक्युलर कोणाला बोलायचं नाही आहे, कारण थँक्यू आपण परक्यांना बोलतो, हे सगळे आपली लोक आहेत. तर हे मला आयुष्यभर मदत करणार आहे, तर मला यांना थँक्यू नाही बोलायचं आहे, मला अशीच मदत करणार हवी, अपेक्षा आहे, अशी माझी अपेक्षा आहे. आणि सॉरी म्हणजे कसे, मी या काही 2-3 वर्षामध्ये लग्नाच्या ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये मी काही निर्णय विचार न करता घेतले किंवा विचार करता घेतले. त्याच्यावर त्या निर्णयांचे काही लोकांना दुःख झाले असेल, काही मी बोललोच नाही आहे, 2-3 वर्ष फोनच नाही केला कामाच्या निमित्ताने, तर त्या सर्वांना असं वाटतं की मला सॉरी बोला. थँक्यू सॉरी या निमित्ताने व्यक्त होता येतं. पण तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो आणि या टप्प्यावर झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. बोला, तुम्हाला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा काय वातावरण होतं तुमच्याकडे, तुमची काय प्रतिक्रिया होती? बाबा बोला. माझा तर भरपूर विरोध होता. हां, मुला तर ताणून तरी किती ताणायचं. बरोबर आहे. मग ते दोन्ही घरची माणसं बसलो आम्ही आणि मग ते ठरवून टाकलं आणि लग्न करून दिलं आम्ही. व्हेरी गुड, चांगलं केलं. जावई कसं आहे पण आता? नाही, व्यवस्थित आहे. नाही व्यवस्थित नाही, व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. सासूबाई, रोज संध्याकाळी 10 मिनिट उशीर झाला तर तुम्ही फोन करत होता ना, बरोबर ना? मग हे काय, कसं काय केलं? नाही, मला काहीच माहित नव्हतं. हां, मग कळलं तेव्हा? कळलं तेव्हा म्हटलं आता सगळ्यांचा विचार पाहिजे. बरोबर आहे. मग काय, त्यांच्या आई आल्या आणि मग सगळं झालं. त्यामुळे थोडंसं असं छान वाटलं. छान स्वभाव आहे. जावई कसा आहे? अगदी सुंदर, छान, उत्तम, चांगला जावई आहे, हो की नाही? मुलासारखं आहे. हो ना. मुलगीच तुमची त्याचे हाल करते? नाही, ते आता बोलले ना की खूप सपोर्ट करते. हो, ते बोलला म्हणजे काय करेल बिचारा, जबरदस्ती. द्या मम्मी जी, बोलो अभी आप बोलो. कैसी है बहू, कैसी है, क्या है? अच्छी है.
जब आपको पता चला तब क्या पता हुआ? चला तो थोड़ा ऐसा लगा कि इसने लड़की को पसंद करके रखा है, हमको तो मौका ही नहीं दिया देखने का। फिर भी उसको समझाया, मम्मी एक लड़की देखा मैंने, बहुत सुंदर है, बहुत अच्छा है, मुझे उससे लगन करना है। पर मैंने बोला है ऐसा कैसा होगा सतीश, पापा को बोला है क्या, पापा को तुम ही बोलो, मैंने बोला ऐसा समझाओ। फिर उसने बोला उनका हमारा जैसा ही मिडिल क्लास वाले हैं, लड़की बहुत अच्छी है, सुंदर भी है, गुणवान है, करना है मुझे, उससे ही करना है, नहीं तो नहीं करना है। अरे बाप रे, डैडी को दे दो। अभी क्या मम्मी से सब एग्री करके रखा है। अभी हम लोग को तो मालूम ही नहीं पड़ा, बात फाइनल में अभी हम लोग को मालूम पड़ा। अभी फिर अभी एग्री करे तो फिर वापस करने को भी नहीं होता है, क्योंकि उन लोग को भी अच्छा रहना मानता है, आगे के लिए अच्छा सुख संसार अच्छा रहेगा तो अच्छा है। इसके लिए मैं तो कुछ ज़्यादा बोलने को गया भी नहीं, क्योंकि उन लोग अच्छा रहेगा तो अच्छा है, अपना कुछ प्रॉब्लेम वही इम्पॉर्टंट आहे. येस, थँक्यू. मी तिचा मोठा भाऊ आहे. हां, पहिल्यांदा तिने मलाच सगळं अफेअर सांगितलं. हे सांगितले याबद्दल गोष्टीबद्दल. आधी खूप टेन्शन आलं त्या बाबतीत. बोललो अबे काय आता बहीण आहे वगैरे, मुलगा कसं असेल वगैरे, त्या बाबतीत खूप टेन्शन आलं. पहिल्यांदा भेटलो तो एज्युकेशनल वेल क्वालिफाईड आहे वगैरे हे माहिती पडलं. पण आता खुश आहात ना तुम्ही? हां, आता खूप खुश आहोत आणि चांगलं, आणि म्हणजे मनासारखे भाऊजी आहेत ते व्यवस्थित बहिणीची काळजी घेतात, त्यासाठी हेच खूप खुश जास्त आहे. महत्वाचं. बरं बरं, आता या अभिनय करणार आणि तुम्ही ओळखायचं आहे सगळ्यांनी. या पहिली चिठ्ठी घ्या. मराठी चित्रपटाचं नाव. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. पुढची चिठ्ठी घ्या. गाणं, हिंदी गाणं. भैया मेरे राखी का बंधन को भी गाणं म्हणा. भैया मेरे राखी को बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, भैया मेरे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. म्हण ओळखायची, मराठी म्हण. ढोल. म्हण आहे म्हण. साजरे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. 3 अपेक्षा सांगा तुमच्या मिस्टरांकडून. त्याने मला बाहेर फिरवायला न्यायचं नेहमी, तसा तो घेऊन जातो, पण असं वाटतं की ठाणा सोडून अजून जरा असं पुढे जायला हरकत नाही. बरं, कळवा मुंब्रापर्यंत गेले. एक्चुअली उसका एक ड्रीम है कि अभी अब्रॉड जाना है, तो प्रॉब्ली नेक्स्ट ईयर वो प्लान करेंगे हम लोग. अरे वा. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा आहे की जर भडकलात तर एवढं जास्त भडकू नये की म्हणजे दुसऱ्यांना असं वाटेल की अरे बापरे हा किती भडकलाय. तर मग रागावरती नियंत्रण ठेवा. रागावरती थोडासा, म्हणजे तो जास्त रागवत नाही, पण जर रागवला तर भरपूर, म्हणजे एकदम स्फोट होतो. ओके ओके. Yes. तिसरी अपेक्षा आहे त्याला झोप भरपूर येते. म्हणजे प्रत्येक वेळेला माझ्या मुलाला अर्धा तास लागतो झोपायला, पण हा 5 मिनिटात झोपतो. 5 मिनिटात घोरायला त्याची सुरुवात. मग म्हणणं काय तुमचं, मुलाला झोपव आणि मग झोप. जब तक बच्चा सोएगा नहीं आप सोएंगे नहीं. लेकिन मेरा तो सुबह जल्दी काम पे आना रहता है. अपेक्षा ये है आपका, वो मैंने. ठीक है. ओके. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. कि मेरा बोलना है कि गुस्सा कम करे. हा, थांबा. काय मान्य आहे? आता नाही कारण नाही actually. द्यायचं. का नाही? कारण कसं असतं, एक पॅम्पर्ड मुलगा कसा प्रत्येक वेळेला चिडचिड करतो की कुठली गोष्ट मिळाली नाही, तर मला असं म्हणून आहे की मी एक पॅम्पर्ड झालेली आहे त्याच्यामुळे त्याच्याकडून. तुम्ही चिडचिड कराल म्हणून डोळे बंद करून मुकाट्याने 2 मिनिटात झोपतात. तर मला ते ऍक्च्युली नको आहे ना, की म्हणजे कसं, आणि त्याच्यानंतर ते चिडणं कमी करणार की नाही? मग तुम्ही ऑफिसला गेले, डबा ठेवला नाही, तो डबा खाल्ला. हो ना. ऑफिसला जायचं होतं कारण तिची आई वगैरे चेक करायची, भाऊ चेक करायचा. ऑफिसमध्ये पोहोचली की नाही म्हणून. तर ऑफिसला पोहोचून आईला फोन करून मी ऑफिसमध्ये आहे ती खात्री पटवली आणि कोर्टामध्ये आहे. तुमचे पाय द्या मला.